भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक असा निर्णय होतोय ज्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सर्व राजकीय समीकरणं बदलणार आहेत. लोकशाहीचा स्तंभ मानल्या जाणाऱ्या लोकसभेची पूर्ण रचनाच बदलणार आहे. काय तो निर्णय सांगते, पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या संसदेत महिलांचा सहभाग किती आहे? सध्या हे प्रमाण 15%च्याही खाली आहे, पण आता हेच चित्र बदलणार आहे. नारी शक्ती वंदन कायदा लागू केला जाणार आहे. आता हा विषय जितका महिला सक्षमीकरणाचा आहे तितकाच तो 2029च्या निवडणुकीच्या मास्टर प्लॅनचा देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहूयात की लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 816 कशा होणार आहेत, महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 48 वरून 72 वर कशी जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय फायदा भाजपला कसा होऊ शकतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. आपण दोन भागात हे प्रकरण समजून घेऊयात. पहिला मुद्दा आहे महिला आरक्षणाचा आणि नारी शक्ती वंदन कायद्याचा आणि दुसरा मुद्दा आहे लोकसभेत जागा वाढवण्याचा. या नारी शक्ती वंदन कायद्यानुसार काय बदल होणार आहेत ते आधी पहा. एक म्हणजे लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव असतील. दुसरं, हे आरक्षण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी असलेल्या राखीव जागांमध्येही लागू असेल. तिसरं म्हणजे सुरुवातीला हे आरक्षण 15 वर्षांसाठी असेल आणि नंतर संसद त्याची मुदत वाढवू शकेल. चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे हे आरक्षण केवळ थेट निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांसाठी असेल. नारी शक्ती वंदन कायद्यातून महिला आरक्षण मिळायला तब्बल 28 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे. सर्वात आधी 1996 मध्ये HD देवेगौडा सरकारच्या काळात हे विधेयक मांडलं गेलं होतं. त्यानंतर वाजपेयी सरकार आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळातही अनेक प्रयत्न झाले, पण राजकीय सहमती अभावी हे विधेयक रखडत होतं. अखेर सप्टेंबर 2023 मध्ये नवीन संसद भवनात या विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी दिली आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचं कायद्यात रूपांतर झालं. पण प्रश्न असा आहे की हे आरक्षण लागू व्हायला एवढा वेळ का लागतोय? त्याचं कारण आहे जनगणना आणि पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर जनगणना म्हणजे देशात नक्की किती लोक आहेत हे मोजणं. सध्या आपल्याकडे 2011 नंतरचा अधिकृत डेटा नाहीये. दुसरा मुद्दा आहे पुनर्रचनेचा. लोकसंख्या वाढली की मतदारसंघांच्या सीमा बदलाव्या लागतात. समजा एका खासदाराच्या मतदारसंघात आधी 10 लाख लोक होते, आता 20 लाख लोक झाले असतील तर या मतदारसंघाचे 2 भाग करावे लागतात. संविधानिक अडचण अशी आहे की जोपर्यंत नवीन जनगणना होत नाही तोपर्यंत मतदारसंघांच्या सीमा बदलता येत नाहीत आणि जोपर्यंत सीमा बदलता येत नाही तोपर्यंत 33% जागा कोणत्या आणि कशा वाटायच्या हे ठरवणं सरकारला कायदेशीररित्या कठीण जात आहे. म्हणूनच सरकार आता 2029 साठी कायद्यात दुरुस्ती करून हे चक्र फिरवण्याच्या तयारीत आहे. आता इथेच खरा वादाचा मुद्दा आहे आणि तो वाद आहे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत. उत्तर भारतातील राज्यांनी म्हणजेच तामिळनाडू आणि केरळ सारख्या राज्यांनी गेल्या काही वर्षात लोकसंख्या नियंत्रणात आणून उत्तम काम केलंय. या उलट उत्तर भारतात लोकसंख्या वेगाने वाढली आहे. जर लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढल्या म्हणजेच 816 झाल्या तर उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांच्या जागा प्रचंड वाढतील आणि दक्षिण भारतात संसदेतील प्रभाव कमी होईल. दक्षिण राज्यांचा प्रश्न असा आहे की आम्ही लोकसंख्या नियंत्रण केलं, ही आमची चूक आहे का? आमचं प्रतिनिधित्व का कमी करताय? सरकारने जरी आश्वासन दिलं असलं की कोणाचंही नुकसान होणार नाही तरी हा पेच अजून सुटलेला नाहीये. आरक्षणातलं दुसरं मोठं आव्हान म्हणजे कोटा अंतर्गत कोटा. म्हणजेच काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि RJD सारख्या विरोधी पक्षांचा असा आरोप आहे की या 33% आरक्षणात OBC महिलांसाठी स्वतंत्र तरतूद नाहीये. विरोधकांचं म्हणणं आहे की जर स्वतंत्र कोटा नसेल तर याचा फायदा फक्त उच्चभ्रू किंवा शहरी महिलांनाच मिळेल. ग्रामीण भागातील OBC महिला पुन्हा मागे राहतील. OBC सारख्या नेत्यांनी मुस्लिम महिलांसाठीही स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली आहे. थोडक्यात विरोधकांच्या मते 2027च्या जातनिहाय जनगणनेशिवाय
हे आरक्षण लागू करणं म्हणजे बहुजन महिलांवर अन्याय आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर हे खूप मोठं वळण आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा 48 वरून 72 पर्यंत वाढू शकतात आणि यातील 24 जागा महिलांसाठी राखीव असतील. महाराष्ट्राचं राष्ट्रीय राजकारणातलं वजन अर्थातच वाढणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण नेतृत्व. 1992 मध्ये पंचायत राजमध्ये मिळालेल्या आरक्षणामुळे आपल्या अनेक बहिणींना सरपंच म्हणून स्वतःला सिद्ध केलंय. आता त्यांना थेट संसद आणि विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी या निर्णयामुळे मिळू शकेल. जेव्हा ग्रामीण भागातील महिला खासदार म्हणून दिल्लीत जातील तेव्हा आरोग्य, शिक्षण आणि महिला सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर अधिक प्रभावीपणे चर्चा होऊ शकेल. केंद्र सरकार 2011च्या जनगणनेवर आधारित लोकसंख्येनुसार ही राज्यनिहाय मतदारसंघांची पुनर्रचना करतीये, कारण 2029च्या निवडणुकीपूर्वी हा पेच सुटायला हवाय. पण त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे की याचा फायदा भाजपला होणार. आता यामागचं गणित काय असू शकतं? खरंच भाजपला फायदा होऊ शकतोय का? तर अर्थातच हो. कसा ते पहा. एकतर महिलांची सायलेंट वोट बँक. गेल्या काही वर्षात लाडली बहीण किंवा लाडकी बहीण योजना असेल, उज्ज्वलासारख्या योजना असतील, महिला मतदारांचा कल भाजपकडे वाढलाय. 28 वर्षांपासून रखडलेलं आरक्षण 2029 मध्ये प्रत्यक्षात आणून भाजप महिलांच्या मनात अढळ स्थान निर्माण करू शकेल. आम्ही जे बोललो ते करून दाखवलं हा नरेटिव्ह इथं तयार होईल. दुसरा मुद्दा आहे दक्षिण भारताची नाराजी दूर करणं. दक्षिण भारतात भाजपचा जनाधार वाढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 816 जागांच्या फॉर्म्युल्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होणार नाही हे आश्वासन देऊन भाजप तिथल्या प्रादेशिक पक्षांना आणि जनतेला आपलंसं करू शकतंय. तिसरा मुद्दा आहे ओबीसी कोट्याच्या मागणीचा शह. विरोधी पक्ष ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करून भाजपला कोंडीत पकडतायत. मात्र जागांची संख्या प्रचंड वाढवून आणि 2029 मध्येच अंमलबजावणी करून भाजप या विरोधाची धार कमी करू शकते. चौथा मुद्दा आहे नवीन नेतृत्वाची फळी तयार करण्याचा. जागा वाढल्यामुळे भाजपला त्यांच्या संघटनेतील कष्टाळू आणि तरुण महिला कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी देता येईल. यामुळे पक्षात नवीन फळी तयार होईल आणि घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर देणं सोपं जाईल. थोडक्यात सांगायचं तर 2029ची ही निवडणूक केवळ सत्तेची लढाई नसून भारतीय लोकशाहीचा बदलता एक मोठा अध्याय ठरणार आहे. 181 वरून 273 महिला खासदार जेव्हा संसदेत बसतील तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाही सर्वसमावेशक होईल. तुम्हाला काय वाटतं? लोकसभेच्या जागा 816 पर्यंत वाढवणं हा निर्णय योग्य आहे का? आणि भाजपच्या या मास्टर प्लॅनबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.